सलगर येथील श्री सिद्धेश्वर देवाच्या यात्रेला आजपासून सुरुवात। आज गुरुवार सिद्धेश्वर देवाला महारुद्राभिषेक, धार्मिक कार्यक्रम, रात्री करमणुकीसाठी लोकनाट्य तमाशा। पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती। सलगर येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाच्या यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे। आज श्री सिद्धेश्वराच्या मूर्तीला यात्रा कमिटीच्या वतीने पहाटे रुद्राभिषेक हा धार्मिक विधी करण्यात येणार असून रात्री करमणुकीसाठी लोकनाट्य तमाशाचे आयोजन केले आहे। शुक्रवार दिनांक 5 रोजी दुपारी गुगुळ हा धार्मिक कार्यक्रम होणार असून सायंकाळी गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे। शनिवार दिनांक 6 रोजी सर्व ग्रामस्थांच्या वतीने पुरणपोळीचा नैवेद्य व दुपारी एकतारी भजन व सायंकाळी ऑर्केस्ट्रा जल्लोष हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे। रविवार दिनांक 7 रोजी दुपारी 4 वाजता पालखी भेटीचा मुख्य कार्यक्रम व सायंकाळी 7 वाजता माणिक आरती व रात्री 8 वाजता धनगरी ओव्याचा कार्यक्रम, तसेच सोमवार दिनांक 8 रोजी सकाळी विविध स्पर्धा घेण्यात येणार असून सायंकाळी 6 वाजता तुमच्यासाठी काय पण हा पूनम कुडाळकर यांचा लावण्याचा कार्यक्रम होणार आहे। यात्रा कालावधीमधील सर्व धार्मिक व करमणुकीच्या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे यात्रा कमिटीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे। यात्रेमध्ये खेळणी, पाळणा, हॉटेल्स, मेवा मिठाईची दुकाने थाटली असून सर्व यात्रेकरूंच्यासाठी उत्तम सुविधा उपलब्ध केल्या आहेत। तरी सर्व यात्रेकरूंनी याचा लाभ घ्यावा असे यात्रा कमिटीचे अध्यक्ष माननीय तानाजी पाटील यांनी आवाहन केले आहे। यावेळी बोलताना ते म्हणाले, नमस्कार। सलगर गावचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा येत्या 4 तारखेपासून 8 तारखेपर्यंत यात्रा चालू होणार आहे। यात्रेचा मुख्य दिवस शनिवारी पुरणपोळीचा आणि रविवारी पालखी पेटीचा हा सोहळा बघण्यासारखा असतो आणि 5 दिवसाची यात्रा आहे। या यात्रेला जवळजवळ हे 11वे वर्ष आहे। सलगरची यात्रा चालू करून 11व्या वर्षात ही यात्रा आमची पदार्पण करते आणि सलगर आणि पंचक्रोशीतील किंबहुना महाराष्ट्र आणि कर्नाटकमधल्या सीमा भागातलं एक फार मोठं जागृत देवस्थान, श्रद्धास्थान म्हणून या सिद्धेश्वर मंदिराकडे सर्व भाविक भक्त मोठ्या आशेनं आणि अपेक्षेनं बघतात। सलगरची यात्रा बघता बघता ही मिरज पूर्व भागामधली किंबहुना सीमा भागातली सर्वात मोठी यात्रा म्हणून या यात्रेचा नावलौकिक गौरव या ठिकाणी होतोय। त्या यात्रेचं एकंदरीत जर वैशिष्ट्य म्हटलं तर 5 दिवसाची यात्रा आणि जवळजवळ 9 मानाच्या पालख्या एकत्र येऊन पालखी भेटीचा सोहळा मोठ्या प्रमाणामध्ये या यात्रेचा असतो आणि तो पालखी भेटीचा सोहळा हा रविवारचा दिवस आहे आणि सीमा भागातले बरेचसे लाखो भाविक या देवदर्शनासाठी, या पालखी भेटीच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये येतात। या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री, विद्यमान कार्यसम्राट आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून आणि सलगर गावामधल्या सर्वच यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांच्या मदतीनं, प्रयत्नातून या ठिकाणी या सलगर गावच्या ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराचा तीर्थक्षेत्र ब मध्ये समावेश होऊन जवळजवळ 2.25 कोटीचा निधी मिळालेला आहे आणि या मंदिराचा जीर्णोद्धारसुद्धा यात्रा कमिटीने आणि गावानं या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणामध्ये घ्यायचं ठरवलेलं आहे। जवळजवळ 11 कोटीचं मंदिराचं बांधकाम आपणाला यात्रा संपल्या चालू करायचं आहे। मिरज पूर्व भागामध्ये किंबहुना सांगली जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं दगडी बांधकाम मंदिर असणारं हे सलगर गावामधलं एवढं मोठं मंदिर हे सिद्धेश्वरच असणार हे आम्हाला अभिमानानं सांगावं वाटतं आणि याच्यामध्ये आदरणीय पालकमंत्री, माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार सुरेशभाऊंचा मोठा सिंहाचा वाटा आहे। उर्वरित निधीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उपलब्ध करून द्यायचं त्यांनी आव्हानित केलेलं आहे। त्याचबरोबर गावामधून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लोकवर्गणीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून या ठिकाणी फार मोठं मंदिर लवकरच या ठिकाणी साकारतं आहे। त्या मंदिरासाठी किमान 3 वर्षाचा कालावधी अपेक्षित आहे आणि या 3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये सर्वात मोठं मंदिर उभं करून मिरज पूर्व भागामधलं एक आशास्थान असणारं, श्रद्धास्थान असणारं, लोकांच्या जीवाभावाचं किंवा एक जागृत देवस्थान असणारं जे मंदिर आहे ते एक फार मोठं भव्य नयनरम्य असं मंदिर या ठिकाणी लवकर साकारतं आहे आणि मला खास करून या ठिकाणी सर्वच भाविक भक्तांना आवाहन करावं असं वाटतं की 4 तारीख ते 8 तारखेपर्यंत या यात्रेमध्ये सर्व भाविक भक्तांनी मोठ्या चांगल्या यानं सहभागी व्हावं। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये लोकवर्गणी किंवा देणगी देऊन या मंदिराला सरळ हातानं मदत करावी अशी कळकळीची नम्रतेची विनंती या ठिकाणी यात्रा कमिटीचा अध्यक्ष आणि या सलगर गावचा ग्रामस्थ या नात्यानं विनंती करतो। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।